अमृतजी कडू आमच्यामध्ये जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. वेलकम, सुस्वागतम. एकीकडे जय हनुमान राय आणि विपक्ष मध्ये गावदेवी धोंडा वडवली टीम. दोन्ही टीमने आजच्या दिवसामध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मसोबा क्रीडांगण कुंडेपटा या ठिकाणी हा ग्रामीण धमाका सध्या आपण पाहतोय. पहिल्या दिवसातील शेवटची लढाई ही एकीकडे गावदेवी धोंडा वडवली तर दुसरीकडे जय हनुमान राहे. टॉस जिंकल्यानंतर धोंडा वडवली टीमने प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतलाय. 2 ओव्हरची मॅच असेल. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. जर आमच्या पंचांना जर काही वाटलं तर ते तिसऱ्या पंचांची मांग करतील, परंतु ते चित्र जर डिस्प्लेवर स्पष्ट झालं नाही तर ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. मसोबा क्रीडांगणावर कित्येक प्रेक्षक जोडले गेलेत. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावर जोडलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करून जाऊया मैदानामध्ये. सामना लगेच सुरू करायचंय, कारण का दुसऱ्या डावाला अंधार होण्याची शक्यता आहे. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण खेळाडू वृत्ती दाखवत हा शेवटचा सामना आज आपण पूर्ण करायचंय. जीटीसीच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर SSS या चॅनेलवर, भिवंडी केबलवर देखील ही स्पर्धा घर बसल्या तुम्ही पाहू शकता. चांगला प्रतिसाद सर्वांनी या स्पर्धेत दिलाय. पहिला दिवस, शेवटची मॅच. कोण जिंकेल? पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागली गलीमध्ये. शतरक्षक होता योगेश दलवी, त्याच्याकडे गेलाय चेंडू. धाव नाहीये. सलामीची सोडी स्ट्राइक एंडवर अप्पू आणि नॉन स्ट्राइक एंडवर कामरान. आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी आवेशवर दिली होती. पहिल्या चेंडू निर्धाव. 2 ओव्हरची ही मॅच. इनफिल्ड मध्ये 3 शतरक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर आहे. स्लिप लावले. लेग स्लिप देखील पाहायला मिळते. थोडीशी शतरक्षकांमध्ये परिवर्तन केले गेले. डीप कव्हरचा शतरक्षकाला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये टाकलं गेले. थोडासा बदल दुसऱ्या चेंडूसाठी. इथे गतीचा भन्नाट वापर केला गोलंदाज आवेशने. अजून एक डॉट चेंडू. 2 डॉट चेंडूने या डावाला गावदेवी धोंडा वडवली टीमने सुरुवात केली आहे. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने शतरक्षणाचा निर्णय घेतला आणि पहिले 2 चेंडू धोंडा वडवली गावाच्या बाजूने चुकलेत असंच म्हणावं लागेल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि इथे विकेटचं पतन. पहिला विकेट गमावा लागतो तो अप्पूच्या रूपाने राय टीमला. हा रिप्ले तुमच्या समोर आपण परंतु तो निर्णय गावदेवी धोंडा वडवली टीमच्या बाजूने चुकलाय. संघामध्ये थोडासा बदल देखील आहे. उमेश दलवी हा देखील खेळाडू मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. भिवंडी सिटी मध्ये तो खेळत असतोय. यावेळी फुल टॉच होता, परंतु इलिव्हेशन नाहीये. फायदा घेता आला नाही फुल टॉच चेंडूचा. समोर खेळलाय. इथे एक सिंगल धाव येते नवीन बॅटर दुर्गेशच्या खात्यामध्ये. त्याचबरोबर जय हनुमान राय टीमचं खातं देखील ओपन होतं. उमेश दलवीची आपण चर्चा करत होतो. सुरुवातीला 2 सामने धोंडा वडवली संघ जिंकला, त्यावेळी त्याची अनुपस्थिती होती, परंतु तो 11 मध्ये आता सामील झालाय. चॅलेंज स्पोर्ट मध्ये खेळतोय. ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख भिवंडी सिटी मध्ये राहिली आहे. सध्या तरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आवेशच्या माध्यमातून. यावेळेस रिव्हर्स फटका थर्ड मॅन रिजन मधून या इनिंगचा पहिला चौकार येतोय कामरांच्या माध्यमातून. रिप्ले मध्ये पण पाहिलं कशा पद्धतीने रिव्हर्स फटका खेळलाय. आउटफील्ड अगदी थर्ड बॅट क्षेत्रामध्ये फास्ट आहे. चौकार आलाय, परंतु लेग बाईचा इशारा होता मुख्य पंचांचा. चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 5 वर. स्क्वेअर लेग पंचांनी बॅटचा इशारा केलाय, परंतु मुख्य पंचांनी लेग बाईचा इशारा केलेला असं वाटलं होतं. 5 स्कोरवर पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी लेंथ लाईन चांगली होती. इथे हा डॉट चेंडू
ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान रायट टीमची धावसंख्या 5 वर 1 गडी बाद. चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी अवेशने दिली आहे. चांगली सुरुवात करून दिली धोंडावडवली टीम साठी. परंतु दुसरं षटक कोणाच्या नावावर राहील? पहिले षटक सध्या तरी पहिल्या डावाचं हे धोंडावडवली टीमच्या नावावर राहिलंय, कारण का 5च धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट अवेशने प्राप्त करून दिली. अप्पू त्याला खातं देखील ओपन करून दिलं नाहीये. 5 वर 1 गडी बाद. ज्या नावाची चर्चा करत होतो तो गोलंदाज उमेश दलवी, धोंडावडवली एक्सप्रेस. भिवंडी सिटी मध्ये देखील खेळतो. चॅलेंज या संघामध्ये तो खेळत असतो. चांगला खेळाडू आहे. सुरुवातीला तो नव्हता, परंतु त्याचा फायदा या मॅच मध्ये धोंडावडवली टीमला होईल का? त्याच्या समोर बॅटर असेल दुर्गेश. दुर्गेशचा विचार केला तर एक चेंडू फेस केलाय, एक धाबेवर खेळतोय त्याच्या सोबतीला. कामरांचा विचार केला तर 2 मध्ये 4 धाबा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. टीमची धावसंख्या 5 वर 1 गडी बाद. राईट हँड राऊंड द विकेटने उमेश दलवी. यावेळेस वाईटचा इशारा, लेग स्टंपच्या दूर एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली उमेश दलवीच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. दोन्ही टीमचे पाठीराखे इथे जोडले गेलेत. दोन्ही टीमचे पाठीराखे आता धावा करू लागले देवाकडे. ही मॅच जिंकली तर एक पारितोषिक जिंकू हे स्वप्न आहे. इथे उडवलाय, उंची भरपूर आहे परंतु अंतर नाहीये. खेळपट्टीवरच उंची गाठली होती. इथे दुसरा झटका मिळतोय राईट टीमला दुर्गेशच्या माध्यमातून. हा रिप्ले तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. ओरपी चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टीच्या अगदी बाजूला हा चांगला झेल टिपलाय आणि दुसरा विकेट गमावा लागतो या ठिकाणी जय हनुमान राईट टीमला. चांगली गोलंदाजी धोंडावडवली टीमच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा झाल्या होत्या, 1 विकेट प्राप्त झाली होती, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला चेंडू वाईट होता आणि त्याच्यानंतर उमेश दलवीने आपल्या खात्यामध्ये 1 विकेट प्राप्त केली, बाद केलं. दुर्गेशला बाद केलं. दुसरी विकेट गेल्यानंतर 4थ्या क्रमांकाचा बॅटर स्ट्राइक एंडवर. रौफ हा नवीन बॅटर 4थ्या क्रमांकाचा. स्ट्राइक एंडवर विकेट गेल्यानंतर त्याच्या समोर गोलंदाज उमेश दलवी. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे संपर्क नाहीये. उमेशकडे गती आहे, अचूक लेंथ आणि लाईनने हा गोलंदाज गोलंदाजी करत असतो. त्याचं प्रात्यक्षिक या मॅच मध्ये उमेश दलवीने दाखवलंय. अजून एक चांगला चेंडू. या ओव्हर मध्ये 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली, 1 विकेट प्राप्त झाली. स्वीप केलाय, फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे का? दूरवरून येईल तोपर्यंत 1 सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार फेकी पाहायला मिळाली. इथे 1 सिंगल धाव. रूपच्या खात्यामध्ये 1 सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या अंकावर. सध्या स्ट्राइक एंडवर कामरान 200च्या स्ट्राइक रेटने 4 धावा त्याच्या खात्यामध्ये जोडलेत. 2 चेंडू फेस करत असताना प्रत्युत्तर दिले जाईल का उमेशला? इथे समोरच्या दिशेने लॉफ केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल दलवीचं. दुसरी धाव वाचवलीये, फेकी अचूक होती. विकेट क्रमांक 3. 8 या धावसंख्येवर 3रा विकेट गमवावा लागतो राईट टीमला. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त झाली आहे. सुरुवातीला 1 सिंगल धाव आली होती, परंतु दुसरा धाव काढण्याच्या नादामध्ये इथे रफची. हा रिप्ले तुमच्या समोर. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना लॉंग ऑन कडे खेळून काढला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जा दाखवलं राहुल दलवीने. फेकी अचूक होती आणि बाकीचं सर्व काम गोलंदाज उमेशने पूर्ण केलं. टीमची धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली ती 8 वर 3 विकेट. जुनी या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे आई गावदेवी धोंडावडवली टीमने. धावसंख्येला लगाम लावलाय, परंतु इथे अजून एखादा मोठा फटका सजला तर ही मॅच रंगतदार होऊ शकते. 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 फटका येईल का प्रदीपच्या माध्यमातून? यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोरून भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय गोलंदाज उमेश दलवी. कामरान स्ट्राइक एंडवर आहे. या इनिंगचा शेवटचा चेंडू. टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली ती 8 वर. फुल टॉच बॅटवर घेतलाय टर्डमॅन आणि
बॅकवर्ड पॉइंट मध्ये दिशा दिली होती. इथे शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर हा रिप्ले तुमच्या समोर. फुल टॉच बॅट वर घेतला, रिव्हर्स फटका सजवला आणि बॅकवर्ड डीप पॉइंट मधून हा चौकार आपल्याला शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जे अनुमान राय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता असेल ती आई गावदेवी धोंडा वडवली टीमला. परंतु हा सामना एकतर्फी होऊ शकत नाहीत, कारण का आज संपूर्ण दिवसामध्ये जे हनुमान राय टीमची गोलंदाजी, मग त्याच्यामध्ये अप्पू असेल, त्याच्या हाताची जादू चालली. मागच्या मॅच मध्ये देखील आपण तेच पाहिलं. अप्पू आणि त्याचबरोबर अरमान या 2 गोलंदाजाने या खेळपट्टीवर आपल्या हाताची जादू दाखवली आहे. परंतु इथे या 13 धावा डिफेन्स केल्या जातील का? आज संपूर्ण दिवस खूपच मजेशीर राहिले. चांगला खेळ प्रत्येक संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कित्येक दर्जेदार संघ या ठिकाणी जोडले गेले. त्याच्यामध्ये वीर बजरंग धोंडा वडवली असेल, कृष्णा 11 वारलीपाडा संघ पीटीसीतील असेल, न्यू आई एकविरा सावत संघ असेल, गावदेवी धोंडा वडवली संघ, आई गावदेवी पिसे संघ, सावराई स्पोर्ट एलकुंद संघ, गोरसे ए संघ, श्रीराम जांभूलपाडा पीटीसीतील एक मजबूत संघ, त्यांनी देखील चांगला खेळ दाखवला. राय संघ असेल, कुंदे संघ असेल, आवाज स्पोर्ट विनार संघ असेल, योगेश 11 आमने बी संघ असेल, असे कित्येक दिग्गज संघ आज या स्पर्धेमध्ये जोडले होते. त्यातील फक्त शेवटचे 2 संघ शेवटच्या मॅच मध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु ही लढाई कोण जिंकेल आणि कोण पुढे प्रवास सुरू ठेवेल आपला, याकडे सर्वांचे लक्ष. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे राय टीम. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात जय बजरंग कुंदे बी आयोजित सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 हे पर्व. पहिला दिवस शेवटची मॅच जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये आई गावदेवी धोंडा वडवली टीमला 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी, स्ट्राईक एंडवर आदेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर अवेश. परंतु पहिले षटक अप्पू यांचं. लेग कटर ऑफ कटर गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. चांगली गोलंदाजी संपूर्ण दिवसभरामध्ये अप्पूच्या माध्यमातून राहिली. परंतु इथे 12 चेंडू मध्ये या 13 धावा डिफेन्स केल्या जातील का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि या प्रश्नचिन्हाला उत्तर मात्र मैदानामध्ये देण्यासाठी टीम सज्ज झाली आहे धोंडा वडवली. 12 चेंडू मध्ये 13 धावा तेवढं सोपं नाहीये, कारण अप्पू सारखा गोलंदाज आहे, त्याच्याकडे गती आहे. पहिला चेंडू फुल टॉस, अगदी हलक्या बॅकलिपचा वापर करून एक्स्ट्रा कव्हर मध्ये टॅप करून दिलाय. एक धावाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे धोका होता आणि तो धोक्याची घंटी वाजलीये. पहिली विकेट रनआउटच्या रूपाने गमवावी लागते ती गावदेवी धोंडा वडवली टीमला. आदेशच्या रूपाने ती विकेट गेली. सिंगल धाव आली होती, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे विकेट गमवावी लागली. पहिली विकेट गेली. 1 या धावसंख्येवर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. बारा चेंडू मध्ये 13 धावा हे समीकरण जरी पाहायला सोपं जरी असलं तरी देखील ते करायला कठीणच आहे, कारण का अप्पू सारखा गोलंदाज समोर गोलंदाजी करतोय. आज त्याने भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गोल केल्यात. इकॉनॉमी गोलंदाजी केली आहे. हवेचा वेग देखील वाहतोय. संजयजी धनगर आमच्या मध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. विकेट गेल्यानंतर उमेश दलवी स्ट्राईक एंडवर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लिप मधून चेंडू चाललाय थर्ड मॅन एरिया मध्ये. आउटफील्ड फास्ट असताना इथे उमेशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. हा रिप्ले आपण पाहूया आपल्या स्क्रीनवर. ऑफस्टंपच्या बाहेर आला होता, त्यानंतर रिव्हर्स शॉट केला, बॅटची इनसाइड एज लागली. स्लिप मधून हा चेंडू सरळ मागच्या दिशेने 4 धावांसाठी. वारंवार मागच्या दिशेने खेळण्यासाठी हा बॅटर ओळखला जातो. चतुराईने बॅटिंग करण्यासाठी उमेश दलवीची ओळख राहिली आहे आणि तोच फटका त्याने आल्याला सजवला आणि 4 धावांशी आपलं खातं ओपन केलं. टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. पुन्हा रिव्हर्स फटका खेळलाय मागच्या दिशेने. 2 शतरक्षकांच्या डोक्यावरून त्या दिशेने पुन्हा एकदा चौकार येतोय उमेश दलवीच्या खात्यामध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागली. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे चौकार आलाय. टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचले.
अगोदरच उल्लेख केला होता की हा खेळाडू मागच्या क्षेत्रामध्ये जास्त वेळ खेळत असतो. थर्डमॅन क्षेत्र असेल, फाईन क्षेत्र असेल, मागच्या क्षेत्रामध्ये स्वीप करणं असेल, रिव्हर्स शॉट खेळणे असेल, त्या क्षेत्रामध्ये तो जास्त खेळत असतो. चांगली सुरुवात. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. समीकरण सोपं झालंय. हा पेपर उमेश दलवीसाठी सोपा होऊन बनलाय. गावदेवी धोंडावडवली टीम साठी सोपा बनलाय. फक्त 4 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे डिफेन्स केलाय. चांगला क्रिकेट दाखवले उमेशने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सोटी दुसरी धाव पूर्ण होईल का? नाही. रनआउटच्या रूपाने दुसरी विकेट गमवावी लागते गावदेवी धोंडावडवली टीमला. हा रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त झाली. हलक्या बॅकलिपचा वापर करून उमेशने फक्त सन्मानित केलं होतं चेंडूला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु फेकी थोडीशी धडपड देखील पाहायला मिळाली इनफिल्ड मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे नॉन स्ट्राइक एंडवर डायरेक्ट हिट. विकेटचं पतन. चांगला निर्णय पंचांचा. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. अजूनही जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर नॉन स्ट्राइक एंडवर शैलेश, तर स्ट्राइक एंडवर उमेश दलवी, ज्यांनी गोलंदाजी चांगली केली आणि 2 चौकार देखील या मॅच मध्ये ठोकलेत. पुन्हा रिव्हर्स फटका. टायमिंग चांगला आहे. विजयी चौकार. अभिनंदन गावदेवी धोंडावडवली टीम. आजची संध्याकाळ या सरपंच आणि उपसरपंच चषक 2023 पर्वाचा पहिला दिवस, पहिली संध्याकाळ गावदेवी धोंडावडवली टीमच्या नावावर. अभिनंदन धोंडावडवली.